हॅलो विद्यार्थ्यांनो, आज मी कॉटनचा तुम्हाला पुढील भाग शिकवत आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हरायटी. सुजाता जातीचे वैशिष्ट्य बघा. इजिप्शियन टाइप गॉसिपियम बारबँडा. व्हरायटी कुठली आहे? इजिप्शियन टाइप गॉसिपियम बारबँडा. इट इज रिवॉर्ड इन 1959 ॲट कोइंबतूर. ही 1969 ला कोइंबतूर मधून निघाली आहे. टेपल लेंथ इज 30 मिलीमीटर. इट इज रेजिस्टंट टू विल्ट अँड बॅक्टेरियल ब्लाइट. विल्ट रोगाला आणि बॅक्टेरियल ब्लाइट रोगाला प्रतिकारक्षम आहे. यील्ड ऑफ कपास इज 18 to 25 क्विंटल पर हेक्टर. कापसाचं उत्पादन किती? 18 ते 25 क्विंटल पर हेक्टर आहे. पुढची व्हरायटी MCU5. अमेरिकन टाइप गॉसिपियम 053. अमेरिकन टाइप का गॉसिपियम 053 केलेला आहे. रिवॉर्ड ॲट कोइंबतूर इन 1959. टेपल लेंथ इज 30 मिलीमीटर. फ्लावर्स आर क्रीमी व्हाईट अँड सीड्स ग्रीनिश पर्ल. फुले बदामी कलरचे असतात आणि त्याला हिरवट पद असते. यील्ड ऑफ कपास इज 20 to 25 क्विंटल पर हेक्टर. कापसाचं उत्पादन किती? 20 ते 25 क्विंटल पर हेक्टर. द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फॉर व्हरायटल इम्प्रूव्हमेंट. मला नवीन जर जात काढायची असेल कापसाची तर त्या व्हरायटीमध्ये कुठले गुणधर्म उतरले पाहिजे? व्हरायटल कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हरायटी. इन्क्रीज इन यील्ड. उत्पादनात वाढ. जिनिंग पर्सेंटेज. त्याचं जिनिंग पर्सेंटेज जास्त पाहिजे. ड्रॉट रेजिस्टंट. दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देणारी. क्वालिटी ऑफ फायबर. धाग्याची क्वालिटी काय पाहिजे? स्टेपल लेंथ, मॅच्युरिटी, फाईननेस, ट्रेंड, जिनिंग पर्सेंटेज. क्वालिटी ऑफ फायबरमध्ये स्टेपल लेंथ, धाग्याची लांबी, मॅच्युरिटी कमी कालावधीत करायला पाहिजे, फाईननेस चांगला पाहिजे हाताला, मग जिनिंग पर्सेंटेज चांगलं पाहिजे. पेस्ट अँड डिसीज रेजिस्टंट. किडी आणि रोगाला प्रतिकारक्षम. ऑइल कंटेंट ऑफ सीड. तेलाचं प्रमाण पुष्कळ पाहिजे सरकीमध्ये. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ सीड. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू चांगली पाहिजे. आता कॉटन रिसर्च स्टेशन. कॉटन रिसर्च स्टेशन कुठे आहेत? मराठवाड्यामध्ये नांदेड आणि परभणीला. विदर्भामध्ये अकोला आणि अचलपूरला. डेक्कन रिजनमध्ये धुलिया. मेन कॉटन रिसर्च स्टेशन इज लोकेटेड ॲट नांदेड. मुख्य कापूस संशोधन केंद्र काय आहे? तर नांदेडला आहे. आता कल्चरल मेथड म्हणजे प्रिपरेशन ऑफ लँड. जमिनीची तयारी कशी करायची? कॉटन क्रॉप रिक्वायर्स क्लीन अँड फाईन सीडबेड. कॉटन पिकाला स्वच्छ आणि फाईन सीडबेड लागते. ऑल द स्टबल्स ऑफ द प्रिव्हियस क्रॉप्स आर कलेक्टेड अँड डिस्ट्रॉय करणे. पहिल्या पिकाची जी काय दसकट वगैरे असतात काढून बाजारावर आणून जाळून टाकायचे. दिस इज हेल्पफुल टू रिड्यूसिंग द अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीज. त्याच्यामुळे कापूस पिकाला येणारा किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. वन डीप फ्लोइंग आफ्टर every 3 years is sufficient for every year for irrigation. पावसाच्या पाण्याचा कापूस घ्यायचा असेल
प्रत्येक 3 ते 4 वर्षाला नांगरणी करणं आवश्यक आहे आणि बागायती पाक उद्यायचा असेल तर वर्षाला नांगरणी करणं आवश्यक आहे. आफ्टर फ्लोईंग प्लॉट्स आर क्लस्टर्ड बाय क्रॉपवाईज. आफ्टर फ्लोईंग नांगरणी केल्यानंतर 2 ते 3 वेळा पळवणी करायची आणि प्रिपेअर स्मूथ टू बेड मऊ बापा तयार करायचा. फॉर इरिगेटेड क्रॉप ridges and furrows are opened after last clearing. इरिगेटेड क्रॉप असेल तर ridges and furrows इथे शेवटच्या पळवणीनंतर करायचं. The distance between two ridges should be 75-100 cm. The distance between two ridges. 2 वरंब्यामध्ये 75 ते 100 सेंटीमीटर अंतर ठेवायचं. इन लाईट अँड मीडियम सॉइल हलक्या ते मध्यम जमिनीत 100 ते 120 सेंटीमीटर. तर सीड ट्रीटमेंट बीज प्रक्रिया कशी करायची बघा. बीज प्रक्रिया वॉटर सोपिंग ट्रीटमेंट पाण्यात बियाणं बुडवायचं. वॉटर सोपिंग वॉटर फॉर 2 to 6 hours बिफोर सोडून पेरणी करून बियाणे 2 ते 6 तास पाण्यात बुडवायचं. लाईट वेट सीड्स विच फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर शुड बी रिमूव्ड. हलके जे बियाणं असतात रोगग्रस्त ते पाण्यावर तरंगतात. And seed accumulated at the bottom of bucket is used for sowing after drying in shade. जे जड बियाणे पेरणीयोग्य आहे ते पाण्याला बकेटच्या बुडाशी जाऊन बसतात ते काढायचे आणि सावलीत वाळवायचे. This treatment is given for quick germination. ह्या पाण्यात बुडल्यामुळे काय होतं लवकर बियाणे उगवण्याची क्षमता वाढते. फॉर सिलेक्टिव्ह जेनेसिस आणि निरोगी बियाणे लवकर सिलेक्ट होतात. कावडंग स्लरी ट्रीटमेंट. कावडंग स्लरी ट्रीटमेंट गायजेशन ट्रीटमेंट बघा. कावडंग सीड इज रब्ड विथ थिक कावडंग स्लरी. कॉटन सीड इज रब्ड विथ थिक कावडंग स्लरी. कापसाच्या बियाणे शेणाच्या रबडीमध्ये बुडवायचे वाळवायचे आणि चालून पुन्हा पेरणी करता वापरायची. ड्यू टू दिस ट्रीटमेंट द पॉज डू नॉट इंटँगल टू इन टॉलर. गायीच्या शेणात ट्रीटमेंट केल्यामुळं सरकी एकमेकाला चिटकत नाही. दिस ट्रीटमेंट इज गिव्हन फॉर कन्व्हिनियन्स सोईंग. ह्या ट्रीटमेंटमुळं पेरणी सोपी जाते. H2SO4 ट्रीटमेंट बघा. कॉटन सीड इज ट्रीटेड विथ सल्फ्युरिक ॲसिड. कापसाचं बियाणे सल्फ्युरिक ॲसिडमध्ये बुडवायचं आणि नंतर पेरणी करायची. दिस ट्रीटमेंट इज गिव्हन फॉर कन्व्हिनियन्स. सोपं जातं पेरणी. ऑर्गॅनोमर्क्युरल फंगिसाइड ट्रीटमेंट. ऑर्गॅनोमर्क्युरल फंगिसाइड ट्रीटमेंट बघा. पारायुक्त बुरशीनाशकाबरोबर प्रक्रिया. सीड इज ट्रीटेड विथ ऑर्गॅनोमर्क्युरल कंपाउंड लाईक शेरॅसन और बॉलिस्टीन at the rate of 3 grams per kg. पारायुक्त बुरशीनाशक शेरॅसन और बॉलिस्टीन 3 ग्राम पर kg of सीडला जोडून पेरणी करायची. This treatment is given to prevent the seedborne diseases like anthracnose, etc. या ट्रीटमेंटमुळे काय होतं कापसावर येणारा अँथ्रॅक्नोज, करपा आणि मरोग येत नाही. सोईंग टाईम पेरणीची वेळ बघा. रिपीट कॉटन जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै. जून 15 तारखेनंतर पाऊस पडल्यानंतर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करायची. इरिगेटेड कॉटन असेल तर डेक्कन रिजन म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मार्च एंड टू अर्ली एप्रिल. मार्चच्या एंडला तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लागवड करायची. मराठवाडा रिजनमध्ये फर्स्ट वीक ऑफ मे. मराठवाडा रिजनमध्ये फर्स्ट ऑफ मेला लागवड करायची. विदर्भामध्ये 15 ते 30 मेपर्यंत लागवड करायची. तर सोईंग मेथड्स बघा. ड्रिलिंग, डिपलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग. आता आपण ड्रिलिंग बघणार आहे. जनरली ड्रिलिंग इज यूज्ड फॉर सोईंग द बेस्ट व्हरायटीज अँड रेडीमेड क्रॉप ऑफ कॉटन. ड्रिलिंग ही कशासाठी वापरली जाते देशी कॉटनसाठी किंवा पावसावरच्या पाण्यावर येलेल्या कापसासाठी. 2 to 3 स्टँडर्ड ड्रिल्स इज यूज्ड फॉर सोईंग. 2 ते 3 नाळ्यांनी पेरणी केली जाते. द सीड इज सोन शालो टू डेप्थ ऑफ 4 सेंटीमीटर. या 2 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी केली जाते. आफ्टर ड्रिलिंग द सीड इज स्टोअर्ड बाय ऑपरेटिंग इन्व्हर्टेड हॅरो. पेरणी केल्यानंतर उठा पडत त्याच्यावर सुरुवात किंवा एखादी खांदी फिरवायची म्हणजे त्याच्यामुळं पेरलेली बियाणे घातली जातात. ड्राय सोईंग म्हणजे धूळ पेरणी करून कसं करतात. समटाईम्स फार्मर्स सोw the seed in the dry soil before onset of monsoon in order to carry the full monsoon season known as dhul पेरणी.
पाऊस पडण्याच्या अगोदर कोरड्या मातीत केलेली पेरणी म्हणजे पडलेला पाऊस पुरेपूर पिकाला लागू व्हावा याला काय म्हणायचं ड्राय सॉइल. ड्राय सॉइल किंवा धूळ पेरणी म्हणायची. करून टाइम द फार्मर सो द सीड इन ड्राय सॉइल बिफोर onset of monsoon in order to take the full monsoon season known as a धूळ पेरणी. This type of sowing is done in May or first week of June. धूळ पेरणी कधी केली जाते? मे मध्ये किंवा जून मध्ये, जूनच्या पहिल्या आठवड्यात. त्या टिपलिंग बघा. दिस इज युजड फॉर सोइंग अमेरिकन व्हरायटी अँड इरिगेटेड क्रॉप ऑफ कॉटन. ही कशासाठी वापरली जाते? अमेरिकन व्हरायटी किंवा बागायती कापूस. अंडर इनफिल्ड कंडिशन 2 seeds आर डिव्हलप्ड ऑन द शोल्डर ऑफ द रीजन. वरंबीच्या बाजूला 2 बियाणे लावले जातात. फॉर अमेरिकन व्हरायटी आफ्टर लँड प्रिपरेशन लँड इज मार्क्ड विथ हेल्प ऑफ मार्कर on the both directions by keeping specific distance depending upon the variety. मार्करनं मार्किंग केली जाते रोपणं आणि दोन्ही बाजूला बियाणे टोचले जाते. ॲट इच क्रॉस पॉईंट 2 seeds आर kept. प्रत्येक पॉईंटला 2 seed लावले जातात. द डेप्थ ऑफ सोइंग इज 5 to 6 सेंटीमीटर. पेरणीची खोली 5 ते 6 सेंटीमीटर असते. दिस गिव्ह द युनिफॉर्म क्रॉप स्टँड अँड फॅसिलिटीज द इंटरकल्चर ऑपरेशन ऑफ बोथ डायरेक्शन. योग्य प्रकारे पिकाची लागवड होते आणि आंतरमशागत चांगल्या प्रकारे. दिस इज द लोकली नोन एज चौफुला मेथड. त्याला चौफुला मेथड म्हणून ओळखली जाते. आता बघा ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे स्थलांतर. प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपं तयार करणे आणि नंतर मे मध्ये तयार करणे, पुन्हा पाऊस पडल्यानंतर मे मध्ये ट्रान्सफर करणे. ट्रान्सप्लांटिंग. सम फार्मर्स सो द सीड इन प्लॅस्टिक बॅग इन द मंथ ऑफ मे. काही शेतकरी मे मध्ये प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये रोपं लावतात. वॉटर इज गिव्हन बाय द वॉटरिंग कॅन. झारीनं पाणी देतात. आफ्टर द ऑनसेट ऑफ मान्सून दी सीडलिंग आर ट्रान्सप्लांटेड इन द मेन फील्ड बाय द एंड ऑफ जून. जूनच्या शेवटच्या आठवड्याला ही रोपं मेन फील्डमध्ये जातात. अर्ली सोईंग इन्क्रीज यील्ड. लवकर पेरणी केली तर उत्पादनात वाढ होते. सीड रेट बघा. बीज दर देशी कॉटनचं बीज दर किती? 12 ते 15 किलोग्रॅम पर हेक्टर. देशी कॉटनचं बीज दर किती? 12 ते 15 किलोग्रॅम पर हेक्टर. अमेरिकन कॉटनचं आहे 8 ते 10 किलोग्रॅम पर हेक्टर. आणि हायब्रिड कॉटन जे संकरित कापूस आहे त्याचा किती लागतात? 3 ते 4 किलोग्रॅम पर हेक्टरला. आता स्पेसिंग बघा. देशी कॉटन आहे तर 45 बाय 22, 2 ओळीचा अंतर 45 आणि 2 प्लांट मधला अंतर 22. अमेरिकन कॉटन असेल तर 2 ओळीचा अंतर 60 आणि 2 प्लांट मधला 30. हायब्रिड रेडफील्ड 2 ओळीचा अंतर 90 सेंटीमीटर, 2 प्लांट मधला अंतर 60 सेंटीमीटर. हायब्रिड इरिगेटेड असेल 2 ओळीचा अंतर 120 सेंटीमीटर, 2 प्लांट मधला अंतर 90 सेंटीमीटर. ओके. आता इंटरकल्चर इन कॉटन. आंतरमशागत इंटरकल्टिवेशन. गॅप फिलिंग अँड थिनिंग. गॅप फिलिंग म्हणजे जिथं उगवलं नाही तिथं लागवड करणे बियाण्याची किंवा रोपाची. थिनिंग म्हणजे तिथं दाट झालं आहे तिथं विरळणी करणे. बघा. गॅप फिलिंग इट मे बी बिकम नेसेसरी टू फिल अप द गॅप्स इन द कॉटन रोज टू मेंटेन ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन. योग्य ती झाडाची संख्या हेक्टरी राखण्याकरता जिथं दाट झालंय उगवलं नाही तिथं रोप लावणे किंवा बी लावणे. दिस शुड बी डन 5 to 7 days आफ्टर सोइंग. हे कधी केलं जातं? पेरणीनंतर 5 ते 7 दिवसानंतर. द सीड मे बी सोक्ड फॉर 12 hours इन वॉटर. बियाणे 12 तास पाण्यात बुडवले जातात. देन रब्ड विथ काऊ डंग पेस्ट. पुन्हा गाईच्या शेणात मिसळले जातात. ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ युरिया विथ पेस्ट. त्या शेणाच्या स्लरीमध्ये थोडा युरिया टाकायचा. इट वुड हेल्प इन क्विक जर्मिनेशन. त्याच्यामुळं लवकर उगवण क्षमता होते. थिनिंग बघा. थिनिंग म्हणजे विरळणी करणे. इट विल बी नेसेसरी टू थिन आउट द थिकली प्लांटेड एरिया टू गिव्ह ऑप्टिमम शेप टू each plant or proper plant growth naturally. It will necessary to thin out the thickly planted. तिथं दाट उगवल आहे आणि योग्य संख्या हेक्टरी प्लांट राखण्याकरता काय करायचं आणि पिकाची वाढवणी करता दाट झालेल्या तिथं रोगग्रस्त काढून टाकायचं निरोगी ठेवायचं. थिनिंग इज डन अप टू 2 to 3 weeks after sowing. थिनिंग किती दिवसांनी केली जाते? 3 ते 4 आठवड्यांच्या पेरणीनंतर. ओनली हेल्दी सीडलिंग शुड बी केप्ट इन द फील्ड. निरोगी सशक्त रोपट तिथं ठेवायचं. ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन फॉर देशी कॉटन इज 80,000 to 1 lakh. For American cotton 60,000 to 65,000 plant per acre. Optimum
हेक्टरी देशी कॉटनची किती रोपटी ठेवायची? 80,000 ते 1,00,000. आणि अमेरिकन कॉटन असेल तर 60 ते 65,000 टन पर हेक्टर ठेवायचं. तर विडिंग अँड होईंग, खुरपणी आणि कोळपणी. वन हँड विडिंग इज गिवन आफ्टर 3 to 4 weeks ऑफ सोइंग. एकदा खुरपणी 3 ते 4 आठवड्यानंतर करायची पेरणीनंतर. देन 2 to 3 होईंग आर गिवन ॲट 15 to 20 days इंटरवल. पुन्हा 2 ते 3 वेळा कोळपणी 15 ते 20 दिवसाच्या अंतराने करायची. While hoeing, care should be taken that young seedling do not trample on other feet of wood. कोळपणी करताना काय काळजी घ्यायची? बैलाच्या पायाखाली रोपं लागवड केलेले प्लांट तुडवले जाऊ नये. लेट होईंग शुड बी गिवन यूज अकोला हो किंवा लाईट असते. लेट होईंग करायचं असेल तर अकोला होणं करायचं, त्याच्यामुळे बुंद्याला थोडी माती लावली जाते. आता टॉपिंग. टॉपिंग म्हणजे कापसाचा शेंडा फुडणे. टॉपिंग. In order to check the vegetative growth of plant, to encourage the growth of fruiting branches, the tip of the plant is cut off is cut. In order to check the vegetative growth, म्हणजे अतिशय होम वाढ होत असेल ते थांबविण्याकरता कापसाचा वरचा शेंडा फोडायचा. म्हणजे त्याला फ्रुटिंग ब्रँचेस वाढतात, म्हणजे बोंडे येणारे फांद्या जास्त लागतात. त्याला काय म्हणायचं? टिप टॉपिंग म्हणायचं. शेंडा फोडायचा वाढतो. जे शेंडे फोडायचे म्हणजे काय होतं? त्याला बोंडले जास्त प्रमाणात लागतं, झाड जास्त उंच मोठं होत नाही. अंडर नॉर्मल कंडिशन ऑफ ग्रोथ ऑपरेशन इज नॉट बेनिफिशियल. झाड जर नॉर्मल असेल, जास्त वाढ होत नसेल, एखाद्या झाडाची जास्त वाढ होणे त्याला आवश्यक आहे. आणि झाड योग्य प्रमाणात वाढत असेल तर त्याला शेंडा फोडण्याची गरज नाही. इट इज अ कॉस्टली अँड टाईम कन्झ्युमिंग ऑपरेशन. हे काय ऑपरेशन कसं आहे? खर्चिक आणि वेळ खोवायचं. खर्चिक आणि वेळ खो. बघा तर मॅन्युअलिंग बघा खतं कशी द्यायची. मॅन्युअलिंग रेनफीड कॉटन असेल, रेनफीड पावसाच्या पाण्यात घेतलं जाणार कॉटन 15 ते 20 कार्टलोड पर हेक्टर. 15 ते 20 गाड्या चांगला बुजलेल्या शेणखत टाकायचं. आणि इरिगेटेड कॉटन असेल, इरिगेटेड कॉटन बागायती कापूस असेल तर 20 ते 25 गाड्या चांगलं बुजलेल्या शेणखत टाकायचं. FIM is added and when mixed before the final preparation of land. शेणखत टक्केवारी शेवटच्या पळवणीच्या वेळेस. तर फर्टिलायझर रिक्वायरमेंट. रासायनिक खताचे डोस किंवा मात्रा कसा द्यायचा बघा. रेनफीड कंडिशन, रेनफीड कॉटन असेल पावसाच्या पाण्यात घेतला तर 20 ते 40 किलो नायट्रोजन, 10 ते 20 किलो पेट्रोफाईल आणि 10 ते 20 किलो पेट्रो पर हेक्टर. इरिगेटेड कॉटन बागायती कापूस पाणी घेऊन घेतलेला 100 kg नायट्रोजन, 50 kg पेट्रोफाईल आणि 50 kg पेट्रो. 100 किलो नायट्रोजन, 50 किलो पेट्रोफाईल, 50 किलो पेट्रो. हाफ डोस ऑफ नायट्रोजन आणि फुल डोस ऑफ PNK इज गिवन ॲट द टाइम ऑफ सोइंग. अर्धा डोस नायट्रोजनचा आणि पूर्ण डोस फॉस्फरस आणि पोटॅशचा पेरणीच्या वेळेला. रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन is applied in between the lines about 45 days after sowing at the square fermented stage. उरलेला जो अर्धा डोस नायट्रोजनचा आहे तो 45 दिवस पेरणीनंतर द्यायचा. In case of irrigated cotton, top dressing of fertilizer may be done twice. बागायती कापूस असेल पुन्हा तर खताचा मात्रा कधी द्यायचा? हाफ अबाउट 1 month. अर्धा जो डोस आहे तो 1 महिन्यानंतर पेरणीचा आणि उरलेला जो आहे तो बर्ड फॉर्मेटेड स्टेज ज्यावेळेस त्याला कळ्या यायला लागलेल्या असतात त्यावेळेस द्यायचे. इन केस ऑफ डेबल्ड कॉटन, क्रॉप फर्टिलायझर शुड बी अप्लाइड बाय रिंग. तुम्ही हाताने टोचून लावलेला असेल तर रिंग करायची त्याच्याकडून कापसाच्या झाडाच्या आणि त्याच्याकडून खत टाकायचं आणि पुन्हा त्याला माती टाकून मोजून घ्यायची. बघा इरिगेशन बघा. कॉटन प्लांट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू बोथ कंडिशन. कॉटन प्लांट हे व्हेरी सेन्सिटिव्ह आहे म्हणजे लेस मॉइश्चर अँड मोर सॉइल मॉइश्चर. जास्त त्याला ओलावा बी खपत नाही, जास्त पाऊसही खपत नाही, जास्त गॅस बी त्याच्यामध्ये खपत नाही. योग्य प्रमाणात पाऊस आणि योग्य प्रमाणात जमिनीत ओलावा पाहिजे. इट इज देअरफॉर व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन द ऑप्टिमम सॉइल मॉइश्चर ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ प्लांट ग्रोथ. कापूस पिकाच्या वाढीच्या प्रत्येक स्टेजला योग्य प्रमाणात ओलावा जमिनीत पाहिजे. दिस इज पॉसिबल इन इरिगेटेड. तर आपल्याला पावसाच्या पाण्यात घेतल्या कापसाकडे शक्य आहे का? नाही. तर तुम्ही इरिगेटेड नदी तलाव किंवा जे काही बोर मिळत असेल त्याच्यापासून इरिगेटेड कॉटनला ते शक्य आहे.
फ्लॉवरिंग टू बॉल फॉर्मिंग इज द मोस्ट क्रिटिकल स्टेज ऑफ द कॉटन क्रॉप. ज्यावेळेस फुले यायला लागतात कापसाला किंवा बोंडे यायला लागतात त्या ही स्टेज ही क्रिटिकल प्लांट ग्रोथ स्टेज आहे. वॉटर स्ट्रेस ॲट दिस पिरियड रिड्यूस. त्या काळात जर पाणी कमी पडलं तर उत्पादनात घट येते. इन समर इरिगेशन इज गिवन ॲट एव्हरी. उन्हाळ्यात प्रत्येक आठवड्याला, उन्हाळ्यात कापूस घेतला असेल तर प्रत्येक आठवड्याला पाणी देणं आवश्यक आहे. अंडर prolonged dry spell in monsoon, irrigation given at 10 to 15 days. prolonged गॅप पडला असेल पावसामध्ये तर 15 ते 15 दिवसाला पाणी देणं आवश्यक आहे. इट इज स्टॉप्ड बाय एंड ऑफ सप्टेंबर इन केस ऑफ देश, स्टॉप्ड बाय एंड ऑफ ऑक्टोबर इन अमेरिकन कॉटन. पाणी कधी द्यायचं थांबवायचं सप्टेंबरच्या एंडला देशी कॉटनला आणि ऑक्टोबरच्या एंडला अमेरिकन कॉटन. इन केस ऑफ हेवी रेनफॉल एक्सेस वॉटर शुड बी रिमूव्ड बाय ड्रेनेज. तुमच्या फील्डमध्ये पाणी जर जास्त असेल तर त्याला ड्रेनेज चॅनल काढून द्यायचे आणि पाणी सुकं ठेवायचे. ओके, टुडे